भाव 2000 एका क्विंटल मागं. सोयाबीनचं तेल आयात केलं नसतं तर सोयाबीनचे भाव 12,000 रुपये क्विंटल राहिले असते. एका क्विंटल मागं 6,000चं नुकसान झालं. एका एकरातल्या शेतकऱ्याचं किमान 1 लाखाचं नुकसान झालं. तुम्ही काय लाडकी बहीण सांगता आम्हाला? अरे आम्हाला जर भाव दिला तर फडणवीस साहेब तुलेच लाडकी बहिणीचे पैसे देतो आम्ही. लागन तेवढे घेत जा, वरतून खालून पाळून बाजून. मित्र, हे सगळं आम्ही चिवत्या बनवायचं काम आहे. शरद जोशीनं लिहिलं होतं, भीक नको हवे घामाचे दाम, भीक नको हवे घामाचे दाम. आज मजूर मरतो. हा माईक ज्यानं बनवला, खुर्ची जे बसवली, हा कॉन्क्रीट रस्ता ज्यानं बसवला, तयार केला, त्या मजुराला विचारा काय मजुरी भेटली आणि ठेकेदारानं पैसे किती खाल्ले, इंजिनियरच्या खिशात पैसे किती दिले. देशामध्ये धार्मिक आणि जातीवाद नाही भाऊ, आर्थिक वाद आहे. मेहनत मजुराची आहे. त्या खुर्च्या बनवणाऱ्या मजुराला मजुरी किती भेटले ते विचारा, कंपनीनं नफा किती घेतला ते विचार. लढाई हे लढायची आम्हाला. या लढाईसाठी तुम्ही सज्ज झालो पाहिजे. जो जो कष्टकरी आहे, काम करी आहे, त्याच्यासाठी आम्ही उभं राहिलो. बळीच राज्य येईल आणि मन मोकळा होऊ द्या एकदा ही लढाई. अर्थात आम्ही कधी कमी पडणार नाही. सत्ता आली तर मंत्रिपदासाठी नाही, शेतकरी आणि मजुरासाठी ती सत्ता तुमच्या घरापर्यंत बच्चू आणल्याशिवाय राहणार नाही. आई भवानीची कसम. म्हणून आपल्या सर्वांची तयारी पाहिजे. मला माहित आहे का इतक्या उन्हात सुद्धा तुम्ही इथं तटस्थ उभे आहे. तुमच्या मनातल्या भावना आम्ही जाणतो आहे. मित्र, कधी बिमार पडला, कधी जर खर्च सांगितला, 10 लाख सांगितला, 15 लाख सांगितला, तर गरिबानं एकटं समजायचं कारण नाही, कारण अभी टायगर जिंदा आहे. आता सेवे करणारा माणूस जिवंत आहे. कधी अशी आफत आली तर आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक तालुक्यात कार्यालय असेल, त्या कार्यालयात माणसं असणार. एक फिरतं रुग्णालय असेल, सामान्य माणसाच्या अडी अडचणीसाठी धावून जाणारा आमचा सेवक असेल. वावर विकून उपचार करण्याची गरजच पडणार नाही. या ताकदीनं आम्ही तर काम करू. ज्या पद्धतीनं अचलपूर मतदारसंघात आम्ही काम केलं, एक नाही तर लाखो लोकांचं ऑपरेशन करून फुकटात करून आपण इथं आणलेलं आहे. शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. तुम्हाला हात जोडून पुन्हा विनंती करतो, तुम्ही कुठल्या जातीचे आहे, धर्माचे आहे मला माहित नाही, कोणत्या पक्षाचे आहे माहित नाही, पण तुम्ही सगळे काम करणारे, कष्टानं जगणारे, बेमारीचा एकही पैसा न घेणारे, इमानदारीनं पाऊल टाकणारे अशी आमची मायबाप जनता आहे. त्या जनतेला बच्चू प्रणाम करतं, नतमस्तक होतं. मित्र, तुकारामानं सांगितलं, जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव त्याशी जाणावा. आमचा नेता मुंबईत दिल्लीत नाही रे भाऊ, आमचा नेता तुम्ही बसलेला आहे. तुम्ही मनांतर उठा, तुम्ही मनांतर बसणार. तुमच्या इशारावर आम्ही पुढचं काम करणार आहोत. मोहम्मद पैगंबरनं तेच सांगितलं. मोहम्मद पैगंबरनं तेच सांगितलं कि 10 नमाज पढ़ ले, लेकिन पड़ोसी अगर भूखा है तो कोई काम की चीज नहीं रहती. तथागत गौतम बुद्धानं शांतीचा संदेश दिला. मित्र, शांतीशिवाय उन्नती होऊ शकत नाही, माणूस सुखी राहू शकत नाही. पैसा महत्वाचा नाही, विचार महत्वाचा असतो. आणि त्या विचाराला घेऊन आम्हाला जायचं. साहेबांना मागं सांगितलं होतं, फक्त आर्वीची सत्ता आमच्या ताब्यात द्या, सोन्याची चावीच तुमच्या हातात देतो. कोण बनवली काय माहित, कुठं टाकली बनवायला ते. सोनारावर टाकली का लोहारावर टाकली काय येणेच चावी लाव लागून का काय माहित. किती फटणाऱ्या मारायच्या, त्याचा काही हद असली पाहिजे. सोन्याची चावी तुम्हाला देईन, नगरपंचायत आमच्या हाती दे. दिली सानेच्या ताब्यात. सोन्याची चावी आली नाही, आपल्या लोखंडाची तर पाठवा लागत होती. मेरा चौथ्या बनवायचं काम आहे आणि म्हणून मला भरपूर सभा आहे, 8 सभा आहे आज. सगळं करत जावं लागतं. पाहतो एकदा प्रयत्न करून तुमच्या सगळ्या ताकदीनं एकदा शेतकरी शेतमजुराचं राज्य आणून पाहतोय. तुमचे आशीर्वाद असू द्या अशी नम्र विनंती करतो आणि ते 2 शब्द संपवतो. बॅट चुनाव निशाणी आहे, 4थ्या नंबरवर, त्याला विसरू नका. अशा प्रकारची विनंती पुन्हा करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.